तर आपल्या टीव्हीचं काम झालेलं आहे. हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास व्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या वीकमध्ये आपले कदाचित एकच व्हिडिओ अपलोड झाला असेल आणि हा जो उद्या सॅटर्डेला होणारा असेल तो दुसरा व्हिडिओ असणार आहे. आणि ह्या वेळेस खूप कमी असे व्हिडिओ अपलोड झाले ह्या 1-2 वीकमध्ये, पण ह्याच्या पुढे आपले कंटिन्यू होतील, कारण की मग त्याच्या मागचे असे काही एक असे रिझनच होते. ह्यांना बरंच नव्हतं किंवा मग आम्ही तिकडून आलेलो त्यासाठी खूप घरामध्ये पसारा होता किंवा सर्व प्रकारची अशी आवरावर होती. पूर्ण किचन वगैरे साफ करायचं बाकी राहिलेलं होतं. तर अशी बरीच कामं असतात जी आपली इनकम्प्लीट राहतात आणि ती कधीच पूर्ण होत नाही. तर त्या सर्व गोष्टी करायच्या होत्या ज्या मला एकटीला कराव्या लागतात. त्यामुळे म्हटलं मग हळूहळू आपण सर्वच थोडं थोडं करून साफ करूया. तर त्या सर्व गोष्टी झाल्या आणि आता श्रेयांश झोपलेला आहे. संध्याकाळच्या आता 5 वाजता आहेत. सायशा आता रिटर्न घरी यायची वेळ होईल. ती दुपारीच गेली होती. आज त्यांचा चिल्ड्रन्स डे आणि फॅन्सी ड्रेस दोन्ही सुद्धा कॉम्पिटिशन आज होते स्कूलमध्ये. त्यासाठी मग ती खूप छान असा ड्रेस मेकअप वगैरे करून स्कूलमध्ये गेली आहे. आज काही शिकवणार वगैरे नाही, त्यासाठी बुक्स वगैरे सोबत त्यांना घेऊन बोलवलेलं नव्हतं. आणि आजचा व्हिडिओ असा आहे की मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो अपलोड केला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की टीव्ही वगैरे फिटिंग झाल्याच्या नंतर तो क्लिप मी ह्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये टाकेन, पण तसं नाही झालं. कारण की त्या दिवशी फिटिंग करण्यासाठी मग ते सर्व म्हणजे जे येणार होते जी माणसं ती आलीच नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ती आली आणि आज सुद्धा असा प्रॉब्लेम झाला की टीव्ही फिट करण्यासाठी ड्रिल मशीन वगैरे सर्व गोष्टी त्यांना आणावे लागतात. तर त्या लोकांनी ड्रिल मशीन वगैरे आणलेली होती, पण तेवढ्यातच म्हणजे जसे ते आले थोड्या वेळातच त्याने सर्व माप वगैरे काढलं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन ह्या. पण तो माप वगैरे काढल्याच्या नंतर मग तेवढ्यातच थोड्या वेळात लाईट गेली आणि लाईट गेली ती मला वाटतं जवळजवळ पाऊण तास ती आलीच नाही. त्यांना फोन केलेला आणि त्यांनी सांगितलेलं सुद्धा होतं की 10 ते 15 मिनिटात लाईट येईल, पण तसं काहीच झालं नाही. तर मग त्यासाठी मग म्हटलं थोडा वेळ वाट बघावी लागली. त्यानंतर मग सायशाची तयारी होती, तर मग ती तयारी सुद्धा केली स्कूलची. संदेश त्यांना मग आज दुपारी सेकंड होती, त्यांना जायचं होतं कामावरती. मग त्यांनी थोडा वेळ वाट बघितली आणि मग ते कामावरती गेले. तर मग त्यानंतर दुपारी 2 वाजता घरी आले. त्याच्यानंतर मग त्यांनी टीव्ही वगैरे फिटिंग करायला घेतला आणि त्यावेळी मी नेमकं खायलाच घेतलेलं होतं की पुलाव वगैरे मी तुम्हाला दाखवलं या व्हिडिओमध्ये. तसं पुलाव वगैरे घेतलेला होता खायला, चाय वगैरे घेतलेली होती, पण तेवढ्यातच ते आल्यामुळे मग ते खायचं सुद्धा माझं राहून गेलं. जवळजवळ ते 2 वाजता आले, म्हणजे सायशाला सोडल्याच्या नंतर 2 वाजता ते घरी आले. त्यांना जवळजवळ 2 तास लागले. ते त्यांचं पूर्ण हे काम पूर्ण 2 तास कम्प्लिटली लागले, म्हणजे 4 वाजता ते इथून गेले. तर 4 वाजल्याच्या नंतर मग मी खाऊन वगैरे घेतलं, त्यानंतर फ्रेश वगैरे झाली. त्यानंतर आता फक्त मला माझा वेळ ह्यासाठी जातो कारण की सकाळी सायशाला ट्युशनला वगैरे पाठवावं लागतं. त्यानंतर मग आल्याच्या नंतर तिचा चहा नाश्ता श्रेयांशला भरवायला लागतं. तर माझा पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये निघून जातो. त्यामुळे माझी देवपूजा वगैरे कंटिन्यू रोजची म्हणजे सकाळची जी व्हायला पाहिजे ती माझी होत नाही. आणि दुपारच्या टाइमला वगैरे मग मला जेव्हा वेळ भेटतो त्या वेळेत मग मी ती पूजा करते. तर आपण आता या व्हिडिओला इथूनच सुरुवात करणार आहोत. ऍक्च्युली आमची टीव्ही सुद्धा आता लागलेली आहे. संध्याकाळचे 5 म्हणजे मी हा संध्याकाळी व्हिडिओ करते, त्यामुळे मग तुम्हाला सुद्धा दाखवते हा कशा प्रकारे हा व्हिडिओ लावला. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं होतं मेन म्हणजे की मी माझ्या अकाउंटमध्ये जे सेव्हिंग राहिलेले म्हणजे 1 ते 1.5 वर्षापासून जे सेव्हिंग होत राहिलेले होते पैसे, तर त्याच पैशातून आम्ही हा छान अशी वस्तू घेतलेली आहे घरामध्ये, जी फक्त थोडंसं लेट झालं. म्हणजे जी दिवाळीच्या टाइमला यायला पाहिजे होती ती दिवाळीच्या नंतर म्हणजे जवळजवळ आता 7-8 दिवसानंतर मग ती वस्तू आलेली आहे. पण काही हरकत नाही, आपण दरवर्षी नाही पण आपल्याला ज्यावेळी पॉसिबल होईल त्यावेळी नक्की काहीतरी घरासाठी आणि आपल्या लहान मुलांसाठी काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतच राहायला हवा. तर आता सायशा वगैरे थोड्याच वेळात घरात येईल आणि आता संध्याकाळ झाली असल्यामुळे पटकन पूजा वगैरे करून नंतर मग मी आता जेवणाची तयारी करणार आहे. आणि जेवणाचं रोजचं तसं बघितलं तर मग काही सुचत नाही की नक्की रोजचं काय बनवायचं. पण तरी सुद्धा आता बघावं लागेल, त्यानंतर नाहीतर मग संदेशला वगैरे विचारावं लागेल की आज काय बनवायचंय जेवण. तर मग तसं मी तुम्हाला आता आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवते.
तर आज थोडासा कंटाळा आलेला, त्यामुळे मग म्हटलं की रोज रोज आपण डाळ भात का खायचं. कारण की मग आमच्याकडे असतात ते सर्व वाटणाची आमटी वगैरे असतात. म्हणजे प्रत्येक आमटीमध्ये वाटण हे असतंच. कांदा, खोबरं वगैरे, लसूण ह्या सर्वांचं वाटण असतं. साधी एकदा तुरीची डाळ जरी करायची असेल तरी त्यामध्ये वाटण टाकलं जातं. तर मग त्यामुळे रोज रोज खाऊन ते कंटाळा येतो. आणि कालच फिश वगैरे खाल्ली होती, त्यानंतर मग सोबत तुरीची डाळ सुद्धा होती, जी मी उभी केली होती, जी तुम्हाला मी काल सांगितलं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर मग ती झाली. त्यानंतर मग म्हटलं की झटपट असं, म्हणजे रोजच्या रोज आपण असं वाटणाचं का खायचं. ही लहान मुलं सुद्धा कंटाळतात रोज रोजचं तेच खायला, आणि त्यात तब्येत ठीक नाहीये म्हटल्यावर तर मग ते आवर्जून ते खातच नाही. त्यामुळे म्हटलं साधं आणि सोपं, पटकन असं होणारं काहीतरी रेसिपी, म्हणजे ती आपली रोजची प्रत्येकाच्या घरात अशी शिजत असणारी ही खिचडी, भाताची खिचडी आहे. तर मग ती सुद्धा मला येत नव्हती, ती मी इकडे आल्याच्या नंतर शिकून घेतलं. आणि आता मी रोज असं नाही, पण म्हणजे प्रत्येक वेळी आता त्या दोघांसाठी म्हणून मला प्रत्येक वेळेस वेगळं असं करावं लागतं. पण कधीतरी, म्हणजे जवळजवळ आता दोन दोन वीक मधून एकदा, किंवा पूर्ण महिन्यामधून एक किंवा दोनदा असंच मग मी ही खिचडी करते. कारण की मग रोज रोज खाल्लं की मग एकदा आपलं एखाद्या गोष्टीवरून मन उडालं की मग पुन्हा ते खावंसं वाटत नाही. त्यासाठी मग मी रोजचं हे करत नाही, किंवा हप्त्यामधून काही लोक 3-3, 4-4 वेळा करतात, तर मी तसं ते करत नाही. आणि घरामध्ये कोण खायला सुद्धा बघत नाही, आणि मला सुद्धा ते आवडत नाही. तर मग त्यासाठी म्हटलं, मग आज खूप दिवसातून आज हा मुहूर्त आलाय खिचडीचा. तर मग त्यामुळे म्हटलं की आपण आता आता पटकन अशी होणारी अशी खिचडी आपण करून घेऊ. आणि त्यानंतर मग आता सायशाला सुद्धा अभ्यासाला बसवायचं आहे थोडस. कारण की मग मी घेऊन बसली नाही तर मग ती स्वतःहून करायला बघत नाही. आणि त्यात तिची तब्येत वगैरे ठीक नाही, मी तुम्हाला काल सांगितलं होतं तसं. तर तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे मग तिला तो चान्सच भेटतो की बाबा, की नाही बरं नाहीये तर मग आपण अभ्यासाला नको बसायला, असं स्किप करूया. तर अशा गोष्टी ती खूप कंटाळा करते करायला. कारण की मग सकाळी ट्युशनला जाते, दुपारी ती स्कूलला जाते, संध्याकाळी घरी येते, त्यानंतर मग पुन्हा अभ्यासाला बसायला तिला खूप वैताग येतो आणि खूप कंटाळा येतो. तर मग मी ती घरी आल्याच्या नंतर रोजचं असं आहे की हातपाय वगैरे धुवायला लावते सर्वात आधी. त्यानंतर मग तिला देवाच्या पाया पडायला लावते. त्यानंतर मग तिला जर काय खायचं वगैरे असेल संध्याकाळी, तर मग ते खायला वगैरे देते तिला, चपाती वगैरे असेल तर. आणि मग सर्वात आधी तिला 1-1.5 तास झोपायला देते, किंवा मग तिला जर खेळायचं असेल तर मग खेळायला पाठवते थोडस बाहेर. आणि मग त्यानंतर मग कंटिन्यू 1 ते 2 तास तिला अभ्यासाला बसवते. तर असा तिचा हा रोजचा डेली रुटीन आहे स्कूल चालू असतानाचा. आणि सुट्टी असेल मग त्यावेळी तर विचारूच नका, तो डेली रुटीन जो असतो तो सुद्धा पूर्ण बिघडून जातो. आणि त्याचं काही तिचं टाइम टेबल असं म्हणजे फिक्स नसतो सुट्टीच्या दिवशी, की ती कधी उठते कधी नाही, त्यामुळे मग ते काही सांगताच येत नाही. तर आता आपण जेवण करून घेणार आहोत, आणि आता तिचं थोडंसं तिला अभ्यासाला बसवते डॅडी येईपर्यंत. आणि त्यानंतर मग दोघांना सुद्धा जेवायला वाढते. इथे माझा भात घ्यायचा बाकी आहे. त्यानंतर हे बटाटे आहेत, हिरवे वाटाणे आहेत. त्यानंतर कोथिंबीर मी थोडीशी इथे घेतली आहे. आणि हे जे आपले बाकीचे जे मसाले आहेत तर मग ते ह्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि इथे कांदा, टमॅटो आणि कढीपत्ता आणि एक दालचिनी अशी टाकलेली आहे. आता आपण इथे हळद आणि मसाला वगैरे आपण टाकून घेऊया. हळद जास्त टाकायची नाहीये, कारण की आम्ही जे मसाले बनवतो गावी, तर मग त्या मसाल्यांमध्ये सुद्धा हळद ऑलरेडी असते टाकलेली, त्यामुळे मग एक्स्ट्रा हळद अशी टाकावी लागत नाही. मालवणी मसाला म्हटलं की जास्त तिखट झणझणीत असा नसतो, पण काही लोक बनवतात सुद्धा तिखट आणि काही नाही बनवत. माझी मम्मी वगैरे तरी मला म्हणजे असं एवढं, कारण की लहान मुलं खातात त्यामुळे मग एवढं तिखट असं नाही बनवत ते. आता हे आपण वाटाणे वगैरे आपण ह्यामध्ये टाकलं, मसाला वगैरे सर्व. आणि आता मस्तपैकी थोडस एक उकळी येऊन द्यायची ह्याला. आणि मग त्यानंतर आपण ह्यामध्ये भात टाकूया. ती बटाट्याची भाजी, तिखट भाजी करायला ठेवलेली आहे शिजायला.
ती मस्तपैकी फिटिंग करायला आलेली आणि आता तेवढ्यातच बरोबर 11:30ला लाईट गेली, 11:15ला, 11:15 11:30च्या दरम्यान. तर मग ते बाकीचं काम तसंच राहिलं, फक्त जे आता त्यांनी मोजमाप वगैरे करून गेले इथे वॉलला. तर मग एवढं सर्व झालं, फक्त ड्रिल मशीन मारायची होती त्यासाठी मग ते काम तेवढं बाकी राहिलं. तर मग त्यासाठी आता टीव्ही लावली नाहीये आणि आता त्यांना कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर मग ते असं सांगतायत की अर्धा ते 1 तास लागेल त्यांना यायला. त्यानंतर आता मी मेथीची भाजी वगैरे गेली, संदेशची सेकंड होती आणि ते खास करून ह्या कामासाठी आज त्यांनी सेकंड घेतलेली. तर ते आज काम आता झालंच नाही, आता थोड्या वेळाने तरी सुद्धा आता दुपार किंवा संध्याकाळ होईल काही सांगता येत नाही. तर मग ते आता सेकंडला आता ते कामाला सुद्धा गेले, सायशा सुद्धा स्कूलला गेली, आता राहिला फक्त श्रेयाश आणि मी. तर त्याचं सुद्धा खाऊन वगैरे झालेलं आहे, सर्व कामं झालेली आहेत बाकी घरची. आता माझी फक्त माझं खाणं पिणं फक्त बाकी राहिलेलं आहे. तर आता मी हा असा पुलाव घेतलेला आहे खायला, मस्त वाटाणा बटाटीचा पुलाव आहे. ह्या पुलावाच्या सोबतच मेथीची भाजी सुद्धा होती आणि चवळीची उसळ सुद्धा होती. पण मग म्हटलं की आपण ज्यावेळी मी पुलाव खाते त्यावेळी मला पुलाव सोबत खास करून वाटाणा बटाटीचा जो पुलाव असतो त्या पुलाव सोबत मला फक्त जी आपली काकडी, कांदा, कोथिंबीर, मिरची आणि दही टाकून जे केलेलं आपलं कोशिंबीर असते, तर मग तेच कोशिंबीर छान लागते खायला. तर मग बाकी उसळ वगैरे असं काही मी घेत नाही. हा झोप उसळ वगैरे दुसरं काही असेल तर मग मी खायला घेत नाही त्याच्यासोबत, आणि तो काहीच जरी नसेल तर मग तो असंच खायला खूप छान लागतो. तर आपल्या टीव्हीचं काम झालेलं आहे आणि आता फक्त टेबल वगैरे इथून उचलून आता ठेवायचं बाकी आहे. बाकी कशी वाटते? खूप HD क्लिअरिटी वगैरे आहे, त्याला खूप छान वाटतं असं. आणि ॲक्च्युली आता माझं जे वायफाय आहे म्हणजे माझ्या मोबाईलचं वायफाय त्याला हॉटस्पॉट चालू करून कनेक्ट केलेलं आहे. एक काम मागे पडलं, खरंच खूप छान वाटतंय हे काम झाल्यानंतर. आणि त्यानंतर मग बाहेर सुद्धा थोडासा एक फोटो वगैरे लावून घ्यायचा होता. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? जी खूप दिवसानंतर एखादी नवीन वस्तू घरामध्ये आली आहे ते बघून तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जे आजचं साधं सोपं मी जेवण केलेलंच होतं, तर मग ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सर्वच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, मला सुद्धा खूप आवडतं ह्या सर्व गोष्टी शेअर करायला. तर तुम्हाला हे सर्व कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओला मी इथेच एंड करतेय. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत आपण लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.